वनरक्षक वनसेवक भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। वनरक्षक आणि वनसेवकांची जवळपास 14,000 प्लस जागांसाठी येणाऱ्या दिवसामध्ये भरती निघत आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते, 12वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं-मुलींना फॉर्म भरता येणार आहे। आणि वनरक्षक भरतीबद्दल जे विद्यार्थी मित्रांनो एक पत्रक सुद्धा या ठिकाणी आलंय, तर ते पत्रक सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आणि मेन म्हणजे भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर वनरक्षक वनसेवकांची भरती कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे, तर मेन आपण याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। आणि त्याचबरोबर वनरक्षक वनसेवक भरतीमध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते व्हिडिओ आहे, लेखी परीक्षेत अभ्यासक्रम व निवड प्रक्रिया संपूर्ण माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आणखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून वनरक्षक वनसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। पाहिलं तर वनरक्षक भरतीमध्ये शिक्षण 12वी पास पाहिजे किंवा ग्रॅज्युएशन जरी असेल तरी भरता येते। आणि वनरक्षक भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आपलं 12वी मध्ये जर कॉमर्स असेल, सायन्स असेल तर भरता येते, पण आपलं जर आर्ट असेल तर अर्थशास्त्र किंवा भूगोल ह्या दोनपैकी एक विषय आपला असला पाहिजे, तेव्हाच मुलं-मुलींना यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। आणि वयोमर्यादा 18 ते 27 वर्षापर्यंत असते आणि कास्टवाल्यांना त्या ठिकाणी सूट राहते, SC/STला 5 वर्ष सूट राहते त्यामध्ये। आणि त्याचबरोबर OBC कॅटेगरीला 3 वर्षे सूट राहते। आणि त्याचबरोबर वनरक्षक भरतीमध्ये आपण निवड प्रक्रियेचं जर पाहिलं, पहिल्या टप्प्यामध्ये आपल्या यामध्ये काय असणार आहे, ऑनलाईन पद्धतीने पेपर, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया वनरक्षक भरतीमध्ये। तर सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये आपल्या यामध्ये काय असणार आहे, तर पहिले यामध्ये पेपर असणार आहे। तर सिलेबस तुम्ही जाणून घ्या। पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, सामान्य ज्ञानाचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, मराठी व्याकरणचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, टोटल 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 2 गुण आहे आणि 120 मार्काचा पेपर राहते, 60च प्रश्न परीक्षेला विचारले जाते, एका प्रश्नाला 2 गुण आहे। त्याचबरोबर 80 मार्काचा यामध्ये ग्राउंड राहते, असं 200 पैकी त्या ठिकाणी मेरिट बनते। तर सर्वात अगोदर आपला ऑनलाईन पद्धतीने पेपर राहते आणि पेपरसाठी 1.5 घंट्याचा टाइम भेटते। आणि पेपर जो आहे विद्यार्थी मित्रांनो TCS कंपनी पेपर घेते, एक लक्षात ठेवा। पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते, आपल्याला सर्वच्या सर्व प्रश्नावर त्या ठिकाणी क्लिक करून यायचं आहे, कारण की यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते। निगेटिव्ह मार्किंग जर असते, जे प्रश्न आपले बरोबर असते ते मायनस या ठिकाणी झाले असते, पण निगेटिव्ह मार्किंग नाही आहे। पण पासिंगचा जर आपण विचार केला वनरक्षकमध्ये, तर 60 पैकी जर आपले 27 प्रश्न बरोबर आले, कोणती कॅटेगरी असा, SC ST OBC WS NTV ओपन SBC SCBC कोणती कॅटेगरी असा, तर आपण या ठिकाणी पेपर पास राहतो आणि आपल्याला जे ग्राउंडसाठी बोलावले जाते। तर यामध्ये ग्राउंड उंचीचा जर आपण विचार केला, पुरुष उमेदवारांसाठी उंची 163 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवारांसाठी उंची 150 सेंटीमीटर, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। त्याचबरोबर ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर ST कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांसाठी उंची 152.5 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवार ST कॅटेगरीचे असाल तर 145 सेंटीमीटर उंची लागते, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। तर एवढं काही आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये ग्राउंड आहे, तर ग्राउंडमध्ये फक्त एकच इव्हेंट आहे, तर 5 किलोमीटर रनिंग पुरुष उमेदवारांना आहे। 17 मिनिटाच्या अंदर जर आपण या ठिकाणी 5 किलोमीटर रनिंग मारली तर आपल्याला 80 मार्क भेटते पैकीच्या पैकी। आणि जसं आपला टाइम वाढणार आहे तसतसे कमी मार्क्स आपल्याला भेटणार आहे। आणि महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं, महिला उमेदवारांसाठी 3 किलोमीटर रनिंग आहे, 12 मिनिटांमध्ये मारायचे। जे आपण महिला उमेदवार 3 किलोमीटर रनिंग 12 मिनिटाच्या अंदर रनिंग मारणार आहे, त्यांना 80 मार्क भेटणार आहे पैकीच्या पैकी। पण जास्त जर टाइम झाला तर तेवढे कमी मार्क्स आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे। तुम्हाला स्क्रीनवर त्या ठिकाणी चार्ट दिसत असेल। तर आता वनरक्षकची भरती कधी निघणार आहे, वनसेवकांची भरती कधी निघणार आहे, असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हे पत्रक सध्याच्या कंडिशनला या ठिकाणी आलंय। तर बघू शकता, राज्यातील वनरक्षक व वनसेवकांची रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत हे पत्र आहे। तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो एक या ठिकाणी प्रश्न त्या ठिकाणी मांडला होता एका व्यक्तीने की राज्यात जागतिक वन दिनानिमित्त वन विभागाच्या पदक वितरण सोहळा कार्यक्रमात वन मंत्री यांनी वन खात्यातील कामाचा आढावा घेऊन रिक्त पदे भरती करण्याची घोषणा दिनांक 11 मार्च 2025 रोजी किंवा त्या सुमारास केली होती, हे खरे ठीक आहे। तर हे काही प्रश्न त्या ठिकाणी मांडला होता। आणि त्याचबरोबर या ठिकाणी काय म्हटलं होतं की असल्या सदर रिक्त पदांमुळे व मनुष्यबळाचे अभावी वन संवर्धन व वन कायद्याची अंमलबजावणी करण्यात
यावी, ठीक आहे. तर हे काही या ठिकाणी प्रश्न विचारला होता, तर त्यामध्ये जो रिप्लाय दिला आहे तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी खाली वन मंत्री गणेश नाईक. तर बा या ठिकाणी काय विद्यार्थी मित्रांनो त्यांनी त्या ठिकाणी रिप्लाय दिला आहे की वन विभागामध्ये सध्या स्थितीत वनसेवकांची पदे निर्माण झालेली आहेत. त्याचबरोबर सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 29/7/2025 शासन निर्णयातील सूचना विचारात घेऊन वन विभागातील रिक्त 966 वनरक्षक या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी या पदांची बिंदू नामावली प्रमाणित करण्याची कार्यवाही संबंधित वन वृत्त स्तरावर सुरू आहे. तर बघू शकता या ठिकाणी जे 966 आहे, 966 जे वनरक्षकांची संवर्गातील जे रिक्त पदे आहे भरण्यासाठी पदांची बिंदू नामावली प्रमाणित करण्याची कार्यवाही संबंधित वन वृत्त स्तरावर या ठिकाणी चालू आहे. तर नक्की या ठिकाणी वनरक्षकांची भरती या ठिकाणी निघणार आहे आणि जागा जवळपास 966 जागा यामध्ये आहे आणि त्याचबरोबर दुसऱ्या अशा प्रकारे यामध्ये आहे. तर आता भरपूर विद्यार्थ्यांची कमेंट होती सर वनरक्षक वनसेवकांची भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे. तर पहा याच्या अगोदर महाराष्ट्र राज्याचे जे वन मंत्री आहे तर वन दिनानिमित्त त्यांनी घोषणा केली होती की ज्या वनरक्षकमध्ये ज्या वन विभागामध्ये ज्या रेंजमध्ये जेवढं काही जागा रिक्ता वनरक्षक वनसेवक वनसर्वेक्षक तर त्या जागा मी या ठिकाणी भरणार आहे अशी घोषणा याच्या अगोदर वन मंत्री गणेश नाईक यांनी दिली होती. आणि महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री आहे देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा याच्या अगोदर घोषणा दिली होती की आम्ही मेगा भरती या ठिकाणी काढणार आहे जवळपास 70,000 प्लस जागांसाठी. तर त्यामध्ये पोलीस भरतीला वनरक्षक आला आणि इतर काही पदे त्यामध्ये आले, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर नक्की आता भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे. तर पहा वनरक्षक वनसेवकांची जी भरती आहे हे जवळपास या ठिकाणी एप्रिल ते मे महिन्यामध्ये या ठिकाणी निघण्याचे दाट शक्यता. तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा. आपल्याला अभ्यास काय करायचा, जे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर झाले, ज्या प्रश्नपत्रिका संच आहे तर ते तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करा, कारण की तेच प्रश्न रिपीट येते, कारण की TCS कंपनी पेपर घेते. त्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो प्रिव्हियस क्वेश्चन पेपर हे रिपीट या ठिकाणी येऊ शकते. तर तुम्हाला जर ते पेपर सेट पाहिजे असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले, जॉईन करून घ्या. त्यावर आपण सर्व प्रश्नपत्रिका संच टाकलाय, निशुल्क टाकलाय, 1 रुपया सुद्धा कोणाकडून घेतला जाणार नाही. तर आता वनसेवक पदाबद्दल तर पाहिलं तर वनसेवक जे पद आहे हे नव्याने निर्माण करण्यात आला. 12,991 जागा वनसेवकांच्या शिक्षण 10वी आणि 12वी पास पाहिजे यामध्ये आणि जास्त शिक्षण नाही लागत. तुमचं जर जास्त शिक्षण झालं असेल तर आपल्याला वनसेवक पदामध्ये फॉर्म भरता येणार नाही, कारण की त्यांनी स्टार्टिंगला त्या शासन निर्णय दिला आहे की वनसेवकमध्ये शिक्षण फक्त 10वी आणि 12वी पास असं लागणार आहे. मुलं आणि मुली यामध्ये फॉर्म भरू शकणार आहे. आणि गड्ड संवर्गाचं पद असल्यामुळे यामध्ये पगार जो असणार आहे 15,000 ते 47,600 पर्यंत आपल्याला पगार यामध्ये वनसेवक पदामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. आणि त्याचबरोबर जे वनसेवकमध्ये जे वयोमर्यादा असणार आहे 18 ते 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा असणार आहे, कारण की गड्ड संवर्गातलं पद आणि यामध्ये उंची सुद्धा या ठिकाणी नसू शकते, एक लक्षात ठेवा, कारण की गड्ड संवर्गातलं पद आहे. आता भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर पेपर यामध्ये होणार आहे की नाही होणार आहे. तर वनसेवक पदामध्ये पेपर होणार आहे, कारण की शासन निर्णयामध्ये दिलं आहे की वनसेवकांची जी भरती आहे हे सरळ सेवेने या ठिकाणी घेतले जाणार आहे. ज्या काही सरळ सेवेच्या भरत्या राहते त्यामध्ये पेपर राहते. पेपरला जो सिलेबस असू शकते तर सामान्य ज्ञान झालं, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण झालं, गणित झालं, हा काही सिलेबस या ठिकाणी येऊ शकते. तर जे काही प्रश्नपत्रिका झालेल्या आहे वनरक्षकांच्या तर त्या तुम्ही वाचून काढा, कारण की त्याच्यातले सुद्धा काही प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकते पेपरमध्ये, ठीक आहे. तर आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार. आजच्यासाठी तसं थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.